नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुलसी कलश नेरळ इथे राहणाऱ्या विनीता चंद्रशेखर साळवी या वहिनींना भेटणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. द्या ओळख करू, पण आधी उखाणा. सप्तपदी आहेत ओठी, सुख समाधानाने भरली माझी ओटी. चंद्रशेखर साळवी यांचं नाव घेते, यांच्याशी बांधल्या जन्मोजन्मीच्या गाठी. काय सांगता? हो. द्या ओळख करू. हे माझे सासरे. नमस्कार. माझ्या सासूबाई. नमस्कार. आजी. नमस्कार. मम्मी. नमस्कार. पप्पा. नमस्कार. ह्या दोघी माझ्या मैत्रिणी. नमस्कार. माझी मावशी. नमस्कार. ह्या तिन्ही माझ्या मामी. बरं. त्यांच्या मागे ते सगळे माझे मामा. 2 जुळे आहेत बरं का. हो हो हो. ही माझी सख्खी बहीण, ही मामाची मुलगी, तो मामाचा मुलगा, मामाची मुलगी, माझा धीर, ही माझी बहीण आणि ह्या दोघी आमच्या शेजारच्या. अरे वा, नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला, या सगळ्यांची ओळख झाली. आता तुमचं बालपण कुठलं? माझं जोगेश्वरी. जोगेश्वरी कुठे? जोगेश्वरी मेघवाडी. आणि तुमचं बालपण? नेरळ. ओळख कुठे झाली? दोघांनी एकदम तोंड उघडलं होतं, बघितलं? ओळख कुठे झाली? असंच केलं. नितीन देसाई यांचा अजिंठा मूवी होता, त्यात आम्ही दोघांनीही काम केलंय. आणि ॲज अ कॉस्ट्युम डिझायनर. आणि मी सुभाष नकाशांकडे गेली 9 वर्ष काम करते. अरे वा. डान्स? हा. अरे वा, नृत्याचं. हा, तर सरांकडेच होतं ते प्रोजेक्ट. तर सरांच्या निमित्ताने म्हणा आमच्या दोघांची ओळख झाली. काय हो, कशी? एक पहिल्यांदा मूवीचं चालू होतं आणि असंच रिहर्सल चालू होते. त्यांच्या रिहर्सल्स चालू होत्या आणि पाहिलं की मुलगी सगळ्यात उठून दिसते आणि कोण आहे बघू दे बघू. पाहिल्यानंतर तिला असं थोडंसं वेगळंच फील व्हायला लागलं. तुम्हाला? 11 फेब्रुवारीची गोष्ट आहे, 2011ची. बर. हां. मग पहिल्यांदा पाहिलं ठीक आहे, जाऊ द्या. नंतर मग बघितलं की ऑन 4ला शूटला आले. त्याच्यानंतर मग ते 24 फेब्रुवारीला जे काय आमचं मिळन झालं, त्याच्यानंतर मग आम्ही स्ट्रगल केलं 7 वर्ष की. नाही, पण मला सांगा, तुम्ही तेव्हा कॉस्ट्युमचंच काम कॉस्ट्युमचंच काम करायचं. कोणाकडे? पौर्णिमा होते हां. आणि पूनम म्हणून लगाटे म्हणून होते त्यांच्याकडे. अच्छा, त्यांच्याकडे तुम्ही काम करत हां, ॲज अ असिस्टंट म्हणून काम करत होतो. असिस्टंट म्हणून. आणि या नाचासाठी? हा, आम्ही तिथे 2 महिने राहिलो होतो. कुठे? एनडी स्टुडिओला. हां, मग तिथेच राहिलो. एनडी स्टुडिओला राहिलो होतो. सरांची म्हणजे आम्ही रात्रीची रिहर्सल करायचो, शूट करायचो, असं आमचं तिथेच चालू होतं. पण मग कधी तुम्ही जेव्हा त्यांना बघितलं, काय प्रतिक्रिया होती? ॲक्च्युली काय झालेलं, आमचा एक शॉट चालू होता की आम्ही आग लागली आणि आम्ही पाणी ओततोय सगळे आणि -डिग्री टेम्परेचर. आणि आमची फक्त एक कंचुकी छानपैकी शॉर्ट साडी, आम्ही आपले थरथरतोय आम्ही सगळे त्या थंडीमध्ये. आणि त्या थंडीमध्ये एवढंसं एक लहान मुलं होतं ज्युनियर आर्टिस्टमध्ये, त्याला एका बैलगाडीवरती उभं केलं होतं. आमचं कोणाचंच लक्ष नव्हतं त्याच्याकडे. शॉर्ट चालू आहे, रोलिंग, सुभाष नकाशे आणि डिरेक्टर सगळे आम्ही त्या शॉर्टकडे एकदम टक लावून की आता होईल आता होईल आता होईल. एक पाणी घेऊन तो शॉर्ट होता, त्याच्यामध्ये आम्ही कापत होतो की थंडी होती जाम. पण तिथून एक मुलगा आला, मुलगा म्हणजे हाच. ह्याने ना त्या डिरेक्टरची काही पर्वा केली ना कोणाची पर्वा केली. त्या मुलाला सरळ घेतलं कवेमध्ये आणि बाहेर निघून गेला. तो मुलगा फक्त लंगोटीवरती होता आणि आपल्याला एवढी थंडी लागू शकते, तो मुलाला केवढी लागेल त्या. तो अक्षरशः कापत होता. हे आम्ही कोणी नोटीस केलं, पण ह्याने केलं. तर पटकन असं लक्ष गेलं की कोण हा मुलगा, ह्याला काय पर्वा आहे की नाही, शॉट चालू आहे, डिरेक्टर आहे, हा असा कसं मधून घेऊन जाऊ शकतो. ह्याने त्या मुलाला अशी घोंगडी हे केली, पूर्ण घोंगडीमध्ये उचलून आणलं त्या मुलाला, असं कवटाळलं आणि परत आणून त्या जागेवरती नेऊन ठेवलं. आमचे डिरेक्टर खूप छान ओळखीचे झाले होते. ते डिरेक्टर त्यांनी विचारलं असं का, असं हे का. पटकन असं लक्ष जातं नाही का एखाद्या माणसाकडे की हा असा काय आहे, ह्याला काय तमास नाही आहे का, आमचा शॉट खराब झाला. पण ह्याने ते नाही बघितलं, ह्याने त्या मुलाकडे बघितलं की त्याला थंडी वाजते, त्याला काहीतरी. तुम्हाला नाही दिली घोंगडी तेव्हा? नाही ना, बघा ना, आम्हाला ठेवलं थंडीमध्ये. आणि मग त्याच्यानंतर असं एक म्हणतात ना, एक डोक्यामध्ये एक जाणवलं की काहीतरी आहे, चला बघूया, आपण फॉलो करूया, बघूया काय आहे तो मुलगा, काय व्यसन आहे किंवा काय आहे बघूया. मुलींकडे अजिबात बघायचा नाही, अजिबात नाही बघायचं. स्वतःचं कामावर लक्ष होतं, कॉन्सन्ट्रेट ऑन. बरोबर. आणि ते नवीनच फर्स्ट माझी मूवी होती. फक्त मी म्हणलं की एक अचीव गोल करूया, मग नंतर मुलीकडे बघूया. मग तर मग म्हटलं ठीक आहे, चांगला दिसतोय मुलगा. आणि नंतर असं झालं ना की म्हणतात ना, एक मुलगी एखाद्या मुलाला का निवडते, तर स्वतःच्या वडिलांमधले काहीतरी गुण दिसायला लागतात.
तसं मग मी मॅच करत गेली की माझ्या पप्पांना काही व्यसन नाही आहे किंवा माझे पप्पा मला कसे सांभाळतात, काय सांभाळतील, तसं हा सांभाळेल का, आणि सगळं मॅच होत गेलं. म्हणजे कर्जतचा जो स्टुडिओ आहे तो तुमच्यासाठी खूप लकी आहे. हो, आम्ही येता जाता त्या स्टुडिओला जातो. अजूनही त्या आठवणी तशाच जागे आहेत. तिथे गेलात की? हो, म्हणजे मी बघायची सारखी सारखी ह्याला, पण हा बघायचाच नाही. का नाही हो, का नव्हता बघत? मग प्रपोज कोणाला केलं? मी केला. तिनेच केलं. हो, हो, म्हणजे मला तर फक्त ती आवडायची आणि मी म्हणलं की ठीक आहे चल आवडते, ओके ओके. ओके. पण त्याची कधी हिंमत नाही झाली मला सांगायची. हम्म. आणि मी फक्त फोनवरती एवढंच म्हटलेलं की मला ना विनीता चंद्रशेखर साळवी व्हायला आवडेल, आणि फोन कट. बंद. फोन हँग झाला डायरेक्ट. मी हँग झालेलो. स्वतः हँग झाले. पण मला सांगा, मग काय उत्तर काय आलं? काय नाही, मग समोरून हो म्हणून उत्तर आलं त्याचं. पण हळूहळू हे सगळ्यांना कळलं असेल ना? हो, सांगितलं. म्हणजे मीच सांगितलं होतं ह्याला की जा माझ्या घरी जाऊन सांग असं असं आहे, बघ मम्मी काय म्हणते. पण त्यावेळी मम्मीने साफ म्हणजे नकारच दिलेला. 4-5 वर्ष नाहीच म्हणून सांगितलेलं. वडील बोलत होते की कर, काय हरकत नाही, कारण वडिलांनी मुलगा बघितला होता आणि एक विश्वास होता. पण मी म्हटलं नाही, माझ्या मागून एक बहीण आहे, तिला पण काहीतरी करायचंय पुढे, माझ्यामुळे तिचं कुठे अडायला नको. पण मग लग्नाच्या वेळेला दोन्ही कुटुंबातले घर? हो, दोन्ही होते, सगळे होते. खूप बरं वाटलेलं त्या. हो ना. पण आता तुम्ही नाच वगैरे सगळं चालू अजूनही सुभाष सरांकडे. तुमचं काही ऑब्जेक्शन त्याला नाही. नाही, माझ्या सासू सासऱ्यांचं. तुम्ही सध्या काय करता? मी आता एक मूवी करतोय यशराजची. अच्छा अच्छा. त्यामुळे तुमचंही सतत बिझी. हो, ते रोज येणं जाणंच असतं. हो ना. हा, भले माझं एकच आहे की माझं कितीही लेट पॅकअप हो, घरी जायचं. नेरळ. नेरळच. काय घरावर प्रेम आहे. सर खूप, म्हणजे आमच्या दोघांचं स्वप्न होतं ना ते. आमचे सगळं लग्नाच्या अगोदर आम्ही ते घर घेऊन ठेवलं, हळूहळू भांडी जमा केली, एक एक करून, असं करून ते सगळं जमा केलंय. आताही आम्ही घरात वस्तू घेतोच आहे, जशी जमते तशी घेतोय आम्ही वस्तू. ते आमचं स्वप्न आहे. माझं म्हणजे आमचं जे लग्न झालं ना, एका दिवशी सगळं झालं. साखरपुडा, हळद, लग्न एका दिवशी सगळं केलं. त्या घरातच केलं आम्ही सगळं, जे घर घेतलं त्या घरात. सगळ्यात इथेच आठवणी आहेत आमच्या. पण मला तुम्हाला विचारायचंय की या 2 वर्षात कशी साथ दिली तुम्हाला? लग्न झालं आमचं आणि 2017ची गोष्ट आहे. लग्न झाल्यानंतर मग काम, मी एक प्रोजेक्ट सोडून दिलं होतं. त्याच्यानंतर 1 वर्ष मला काही कामच मिळालं नाही. मग सगळ्या गोष्टी विस्कळीत झाल्या, जे काय प्लॅन केलेल्या. पण मी विचार केला, भरोसा ठेवला की नाही होतील गोष्ट. आणि एवढा डिमोरलाइज झालो की तेव्हा याने मला खूप साथ दिली, त्या काळामध्ये खूप साथ दिली. 1 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे आपल्या क्षेत्रात. कारण त्यावेळेस असं झालं, नवीन संसार उभा करायचा आणि काहीच नव्हतं हातात. मग कसं केलं? लग्नाला खर्च झालं, सगळं झालं, पण मॅनेज करत गेलो हळूहळू गोष्टी. आणि खूप घाणेरडं वेळ होता माझ्यामध्ये. एक माझं बाळ मिसकॅरेज झालं त्याच दरम्यान. त्या दरम्यान. पण ह्याच्यामुळे उभी राहिली आहे सर. लेडीज वॉर्डमध्ये झोपायचा माझ्यासाठी. पण नंतर मग असं केलं की होतं असं, जाऊ दे आता, नाही तर नंतर होईल. परत उभे राहिलो, परत काम करायला लागलो. मग नंतर घरातल्या वस्तूंकडे लक्ष दिलं. खूप काहीच नव्हतं घरामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये जर काम नसेल 1 वर्ष, आणि ते सुद्धा कंटिन्यू ना ह्याला ना मला, दोघं पण हॉस्पिटलचं आणि हे सगळं. त्यावेळी आई वडील पण होते एकत्र. पण झालं नंतर. टफ होता तो काळ. खूप टफ होतं. आता छान वाटतंय गेलं. आता खूप छान आहे. बऱ्या काही गोष्टी शिकून पण गेल्यात. आणि बोलतात ना की जेव्हा बॅड पॅच येतो तेव्हा लोकांची नियत कळते, कोण साथ देतं आणि कोण नाही देतं. ते पण मी त्यांच्यावरती अवलंबून नव्हतो. लग्न मी केलं आहे आणि हिला संस्कारासाठी मी आणलं आहे, तर माझी जिम्मेदारी आहे की मला हिला सुखी ठेवायचं, बाकी काही नाही. आता एकदम व्यवस्थित आहे. आता ही व्यवस्था. चला, अच्छा, आनंदाच्या प्रसंगी पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. हातात उशा आहेत, या उशा टाकायच्या, खाली पडल्या नाही पाहिजेत, एकमेकांवरती आपटली नाही पाहिजे. आणि ही 4ही बक्षिसं तुम्हाला मिळणार का? हां, वेळ आहे 30 सेकंदाची, आणि 30 सेकंदामध्ये 20 हा स्कोअर करायचा. 5, 10, 15 आणि 20. बघूया हे बक्षीस मिळणार का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 5, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा, तुम्ही बसा.
सर घेऊ देऊ. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, चांदीची तुळस मिळाली, अभिनंदन. थँक्यू. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा घरात आहे. थँक्यू. तुमचं यांच्याशी नातं काय आहे ते सांगायचं आणि त्यांच्याबद्दल दोघांबद्दल जे बोलावं असं वाटेल ते बोलायचं. माझ्या समोर राहते ती, शेजारी आहात. शेजारी. येतो घरातला आवाज बाहेर? नाही नाही. तुम्ही झोपले असणार दुपारी, तुम्हाला कसं? द्या. मी तिची मावशी. ती इतकी बिझी असते की तिला फोन करायला पण टाइम नसता. हां, गावांचा स्वभाव पण छान आहे. चांगला आहे. मी तिची मामी बोलते. लहानपणापासून आमच्याकडेच वाढली आहे ती. ती मोठी बहीण माझी. म्हणजे मला कोणी विचारलं की तिच्याबद्दल तर मी एकच बोलीन की माझी सपोर्ट सिस्टीम आहे बस. हे जे काही सुरू होतं हे माहिती होतं तुम्हाला? एवढं असं काय माहीत नव्हतं डिटेलमध्ये. जेव्हा ते सगळ्यांना कळलं तेव्हाच ते मला कळलं, पण असं थोडं असं माहिती होतं. मी तिची आत्या बोलते, मामी पण बोलते. आमच्याचकडे लहानाची मोठी झाली. छान आहे स्वभाव तिचा तसा, व्यवस्थित आहे. आणि हा तर कधी फोन करत नाही. द्या. मी तिची आत्ते बहीण आहे आणि ताई आधीपासूनच आम्हाला अशी खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि ह्या दोघांचं म्हणजे बोलतात ना, जस्ट फॉर मेड फॉर इच अदर असे कपल आहेत हे दोघं. बरं, हे सगळेजण बोलतायत पण आता एक खेळ आहे. या खेळामध्ये ना गाणं सुरू झालं की ही उशी पुढे पुढे जाणार. गाणं थांबेल ज्या क्षणी त्या क्षणी उशी ज्यांच्याकडे त्यांना शिक्षा आहे. त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली तर तुम्ही त्यांना बक्षीस मिळवून देणार आहात. त्यामुळे ती शिक्षा व्यवस्थित पूर्ण करणं हे फार गरजेचं आहे. बघूया शिक्षा कुठली असणार आणि हे कुटुंब आता या माऊलीला ते बक्षीस मिळवून देणार का? हे गाणं. बाई, तुम्हाला शिक्षा आहे 30 सेकंदामध्ये त्या हुलाव रिंग असतात ना त्या तयार करायच्या जोडून. हां, तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झाली. अरे लाव, कुठली पण लाव, कोणती पण लाव. 10, 9, 8, 7. वेळ संपली. बहिणीला बहिणीने बक्षीस मिळवून दिलेलं नाही. चालेल. म्युझिक. एकही क्षण न थांबता 12 मराठी महिने सांगा. वेळ सुरू झाली. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, माघ, फाल्गुन. एक मिनिट, आजीने हात कसा केला माहितीये? गेला सगळा, गेला तर सगळाच गेला. आजींकडे द्या. आजी 12 महिने म्हणा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. याने म्हणजे चैत्र वैशाख करून डायरेक्ट फाल्गुन केला. तिथेच आजींचे एक्सप्रेशन गेला सगळा. पण आजी, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. गाणं. शाळा कुठली? बालविकास विद्या मंदिर जोगेश्वरी. इंग्लिश कितवीत शिकवलं? 5वी पासून. 5वी पासून. म्हणजे A to Z तुम्हाला माहितीच आहेत. हो. बरोबर आहे. Z to A असं म्हणायचं न थांबता. वेळ सुरू झाली. ZYX U VU. परत 5वीत जायचंय. गेलं बक्षीस. सुनेबद्दल सांगा. चांगले सर, उत्तम माहिती. हो, आम्हाला काय समर्थ कृपेने चांगलं दोघांनी शिस्तीत आहे. चांगले आहे ते, उत्तम आहे. सासूबाई. दोघं खुश झाले, बसते त्यांच्या खुशीमध्ये आमची खुशी.
लहानपणापासून तिचा स्वभाव भरपूर शांत आहे. आता कशी तापट झाली माहिती नाही मला. आई वडिलांचं अतिशय सगळं काम करून ती कामावर जाणार, काहीच ठेवणार नाही असं काम करायला मला असं. पाठीमागे द्या. मी कौस्तुभ, विनुताईचा लहान भाऊ. विनुताईचा स्वभाव खूप चांगला आहे आणि शेखरजींचा स्वभाव पण खूप चांगला आहे. फक्त आम्ही वेगवेगळे कधी प्लॅन करतो तेव्हा विनुताई नेहमी कामामध्ये बिझी असते आणि कधीच अवेलेबल नसते. सगळेजण बोलतायत आज. बाकी त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे, दोघंही खूप छान आहेत. तुमच्यावरती काही आरोप आलेले आहेत. तुमचा स्वभाव आहे ना तो अति जिद्दी आहे. हा असेल अति जिद्दी. मान्य आहे का आरोप? हो आहे. नवऱ्याला तुम्ही आहोजाव करत नाही असा एक आरोप आहे. काय आहे ना, पहिल्यापासून नाव घेण्याची सवय आरोप लागली. मान्य आहे का? मान्य आहे. राग आला की तुम्ही सगळी कामं मिस्टरांना सांगता आणि स्वतः फिरायला जाता, हे काय? नाही असा आरोप आहे. नाही. अजिबात नाही. तुम्हाला किती वर्ष? 2 वर्ष झाली लग्नाला. पुरी आणि पापड तळता येत नाही. हा थोडेसे करपतात. प्रॉब्लेम पापडाचा आहे का? लग्न झाल्यापासून मात्र तुम्ही मामांना विसरला. चुकीचं आहे. विसरणार तर कधीच नाही, कारण आई लहानपणापासून मामांकडेच टाकून जायची, आम्हाला कामाला जायची. मामांना आता विसरलाय असा नाही. आरोप आहे. विसरणार नाही, फक्त जात नाही त्यांच्याकडे. म्हणजे तेच ना. कामात नसला तरी कोणाला फोन करत नाही. नाही असं नाही. हट्टीपणा खूप आहे तुमच्या. एकाच किंवा दोघांच्याच बाबतीत चांगलं राहून उपयोग नाही. सगळ्यांशी चांगलं वागता आलं पाहिजे. ते वागत नाही. असं काही नाही. आरोप लिखित आहे, पुराव्या सकट आहे माझ्याकडे. कुठलीच गोष्ट तुम्ही वेळेवर करत नाही. नाही असं नाही, वेळेवरतीच करते. त्यांना काय विचारता? आरोप किती आहे? हो, वेळेवरती करते. दहशतच आहे त्यांची. तिच्या वेळेवरती करते ती. तिच्या वेळेवर वेळेवर करता. बर, आता मला सांगा, हे सगळे आरोप झाले, काय म्हणणं आहे तुमचं या आरोपांबद्दल? पहिली गोष्ट म्हणजे जाईन मी नक्कीच, आता वेळ काढून जाईन मामांकडे. आणि हा तुम्ही जसं बहुतेक लोकांनी मला सांगितलं हट्टीपणा, नक्कीच कमी करीन. एकाकडे कमी नाही होणार, बाकी सगळ्यांकडे होईल. ही काय जबरदस्ती आहे? सर एकच आहे ते ज्याच्याकडे मनापासून हट्ट करू शकते, दे म्हणजे दे, आणि तो आणून देणार मला माहिती आहे. तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला करा? त्यांच्या स्वतःच्या स्वभावामध्ये तुम्ही सगळं त्यांच्याच वर टाकताय. स्वतःच काहीतरी बघा. ते काही टायमिंग मध्ये आहे, त्या गोष्टी कधी कधी चुकतात. त्याच्यामध्ये खूप काही चेंजेस आहेत. आणि त्यांनी कुठला बदल केला पाहिजे? त्यांनी मेन तर हे राग कमी करणं पाहिजे. रागामुळे नुकसान होतं. खूप खूप नुकसान घरात झालंय. काय हो? रागात आले तर काहीतरी फेकून देते. म्हणजे जर आता काही गोष्टी मागितल्या आणि त्या जर भेटल्या नाही, हा ठीक आहे चल जाऊ दे, फेकल्या झाली. किचनच्या गोष्टी अरे खाली, अरे बघ जरा काय ते. कारण मोबाईल असं बहुतेक वेळा फेकलंय मोबाईल. अरे थांब बाबा, तू नको आणू, मी जातो आणायला, असंच झालं. किती समजूतदार आहेत ना. हो खूप. बरं, आता मला सांगा, क्षमा मागायची तर कोणाची? क्षमा मागायचे तर माझ्या सगळ्या घरातल्यांचीच मागीन, की खूप वर्ष लपवलं होतं आणि हट्ट धरला होता की करायचं तर ह्याच्याशीच. स्ट्रगल खूप झाला त्या वर्षी, की मम्मीला मान्य नव्हतं, तरी पण ती तिच्या जागेवर बरोबर आहे, मी माझ्या जागेवर बरोबर आहे, कोणालाच दोष नाही देणार. सगळ्यांचीच मागीन, माझी जे घरातल्या सगळ्यांची क्षमा मागीन. एवढंच सांगेन की ह्याच्याशिवाय मला कोण सांभाळू नाही शकणार. ह्याच्याशिवाय म्हणजे हा जेवढं सांभाळतो वडिलांसारखं सांभाळतो मला. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? आई बाबांची. आई बाबांना ऍक्च्युली असं होतं की थाटामाटात लग्न करायचं होतं, खूप थाटामाटात. जे काही निरळमध्ये लहानपणापासून राहतोय, सगळ्यांना बोलायचं होतं. तर वडील बोलायचे आपण सगळ्यांच्या लग्नाला गेलो होतो, त्यांनाही आपल्या लग्नाला बोलवा. पण ती इच्छा त्यांची मी फक्त मारली. फक्त लग्न काय की मी मोजक्याच पत्रिका छापल्या होत्या लग्नासाठी. आणि हां, लग्न तर केलं जबरदस्त, फक्त इन्व्हिटेशन कमी केलं. जे गावची नाती त्या लोकांना इन्व्हिटेशन केलं नाही. इवन मम्मी पप्पांचे जे काही फॅमिली मेंबर आहेत त्यांच्यातून पण मोजकीच लोकांनाच इन्व्हिटेशन पाठवलं होतं. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी माफी मागतो. चला, असाच आनंदात राहा, सगळे हसत राहा, एकमेकांवरती प्रेम करत राहा. तेव्हा आजपासून वहिनीने ठरवलेलं आहे की हट्टीपणा कमी करणार. ही आनंदाची गोष्ट आहे. क्षण आलेला आहे सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वैनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.